मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। मुंबईतील धर्मवीर संभाजी क्रीडांगण खेतवाडी सांताक्रूज येथे सराव शिबिर पार पडले। शिवसेनेचे पदाधिकारी राहुल कणाल यांच्या मार्गदर्शनाखाली लाडक्या बहिणीचा लाडका गोविंदा सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या सराव शिबिरात मोठ्या प्रमाणात गोविंदांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी पाहिलं। खासदार श्रीकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, शिवसेनेतर्फे मुंबईत विविध ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे। आज सराव चाचणी करण्यात येत आहे। कशा पद्धतीने बघता, विजयाची हंडी सुद्धा तुम्ही फोडलेली आहे आता? सगळीकडे उत्साहाचा वातावरण आहे। आमचे सोशल मीडियाचे महाराष्ट्राचे प्रमुख राहुल कणाल यांच्या माध्यमाने दरवर्षीप्रमाणे इथे सराव दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। गोविंदाला आता दहीहंडीला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम देखील महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने होत आहे। एक साहसी खेळाचा दर्जा देखील दिलेला आहे। त्याचबरोबर प्रो गोविंदा आपण पाहिला असेल, काही दिवसा अगोदर झाला। त्या प्रो गोविंदामध्ये मुंबईच्या बाहेरचे सर्व गोविंदा पथकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये एक वेगळा प्लॅटफॉर्म युवकांना त्या प्रो गोविंदाच्या माध्यमाने मिळत आहे। याही सरावाच्या माध्यमाने एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमाने होत आहे। सुद्धा गोविंदांना देण्याचं काम राज्य सरकारनं केलेलं आहे। विमा कवच देखील राज्य सरकारने गेल्या वर्षापासून हा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक गोविंदाला त्याचा विमा कवच असेल। कुठे गोविंदा इंजर्ड झाला तर त्याची ट्रीटमेंट देखील राज्य सरकारच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती जबाबदारी घेतलेली आहे। कॅमेरामन सुरेश, मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।